नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखाचं आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी. लसूणचा वापर करून आपण मेथीची म्हणजे मोठी मेथी जी असते ना, त्याची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहून घेऊया. इथे मी मेथी घेतलेली आहे एक जुडी. जुडी छोटी होती त्यामुळे मी अख्खी घेतलेली आहे. टोमॅटो घेतलेले एक बारीक चिरून, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. नंतर आपण लसूणच्या पाकळ्या एक साधारण 8-10 घेतलेल्या आहेत. तसेच आपण 10 ते 15 पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धणा पावडर घेतलेली आहे. नंतर इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा आपण इथे तीळ घेतलेले आहेत. 2 चमचे तेल घ्यायचे आणि चवीपुरती आपण मीठ घेतलेलं आहे. मेथीची भाजी आपण इथे साफ करून घेतली होती. आता आपण बारीक म्हणजे धुवून नंतर आपण ती बारीक चिरणार आहोत. तुम्हाला चिरून का दाखवतात तर अनेकांना भाजी कशी चिरायची ते सुद्धा नवशिक्यांना येत नाही. त्यामुळे आपण इथे भाजी पण दाखवण्यात आलेली आहे की चिरून घेतलेली आपण इथे भाजी. अशा प्रकारे आपण सर्व भाजी इथे चिरून घेणार आहोत. आपली इथे भाजी चिरून झालेली आहे. आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तीळ घेतले होते. तीळ आपण ते भाजून घेणार आहोत. थोडेसे म्हणजे गरम करून घ्यायचे आपण ते. आणि आपण शेंगदाणे होते ते भाजून सोलून घेतले होते. आपले तीळ यातले काढून झालेले आहेत आपण गरम झालेले आणि त्याच्यामध्येच आपण आता शेंगदाणे घातलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे ते आपण एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. नंतर कढईमध्ये आपण इथे तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं आपलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत. जो आपण लसूण अख्खा पाकळी घेतली होती ती आपण टेचून घेतलेली आणि तो आपण इथे लसूण घातलेला आहे. लसूण थोडासा परतून घेऊया आपण. लसूण आपला परतून झाला की नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी आहे ना ती घालणार आहोत. भाजी पुन्हा आपण ते तेलावरती परतून घेणार आहोत. भाजी आपण ते परतून घेतोय. एक साधारण आपले 3-4 मिनिटं आपण इथे परतून घ्यायची आहे भाजी. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भाजी आपल्याला परतून झाली. आपण बघाल मगाचपेक्षा आपल्या भाजीचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. ती भाजी आपण एका भांड्यात वेगळा काढून घेऊया. एक 3-4 मिनिटं आपण परतून ती काढून घेणार आहोत. आणि त्याच कढईमध्ये आता आपण ते उरलेलं जे तेल होतं आपलं ते घालायचंय. तेल आपलं इथे गरम झालं की त्यामध्येच आपण थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. मगाशी मी जिरं दाखवायला विसरले होते. आणि नंतर आपण जे बारीक चिरून घेतलं लसूण होतं आणि साधारण 12-15 पाकळ्या त्या आपण इथे घातलेल्या आहेत. लसूण मस्त खरपूस परतून द्यायचंय. लसूण आपला परतून झालेलं आहे बघाल आपण इथे. लसणाचं प्रमाण मात्र आपण इथे जास्त वापरलेलं आहे. मगाशी सुद्धा आपण लसूण घेतला होता त्याच्यावर आपण परतून घेतली होती भाजी आणि इथे पण आपण ते लसणाचं प्रमाण एक साधारण 12-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत. नंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घातलेला आहे. कांदा आपण मस्त शिजवून देणार आहोत तेलावरती. कांदा आपला शिजत आला की नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो आपण परतून घेऊया भाजी कांद्यावरती.
कांदा टोमॅटो आपला मस्त शिजून झालेला आहे. आपण बघाल टोमॅटो पण व्यवस्थित शिजून झालेला आहे. त्यामध्ये आपण धणा पावडर आणि मिरची पावडर आपण घालून घेतलेली आहे. चवीपुरती मीठ सुद्धा आपण तेव्हाच घालून घेतलंय. कांद्याला तर आपण मस्त मसाल्याचा सुद्धा रंग आलेला आहे. कांदा परतून घेतलेला, त्याच्यानंतर आपण मसाला वगैरे घातलेला आहे. आता त्यामध्ये आपण मगाशी जे वाटण केलं होतं तयार आपण तीळ आणि शेंगदाण्याचं ते घातलेलं आहे. ते घालून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांद्याला. कांद्यावरती आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया. त्याची आपली ग्रेव्ही तयार होईल. मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे आपल्या भाजीला. छान असं हे परतून झालेलं आहे. वाटणाचं जे थोडंसं पाणी आहे ते पण आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. बघाल मस्त असं घट्टपणा झालाय त्या भाजीच्या ग्रेव्हीला. थोडंसं वरतून आपण एक साधारण अर्धी वाटी ते पाणी घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया आपण. नंतर आपण जी भाजी मगाशी परतून घेतली होती लसूण वरती ती घालून घ्यायची आहे. पूर्ण भाजी आपण घालून घेऊया आणि ती भाजी आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपण इथे कमीच करून ठेवायचे. मस्त अशा सगळ्या बाजूने आपला ग्रेव्ही पण त्या भाजीला लागलेली आहे. अशा प्रकारे आपली लसूणी मेथी अगदी तयार झालेली आहे. चपाती भाकरीसोबत आणि भाकरीसोबत सुद्धा ही मस्त लागते. लसणाचा जो फ्लेवर आहे ना, ती जी चव आहे त्या भाजीमध्ये व्यवस्थित अगदी सगळी उतरलेली आहे. झाकण ठेवूया आणि एक साधारण वाफ काढू एक 2-3 मिनिटं. मस्त असं सुगंध भाजीचा सुटलेला आहे. आपण बघा रंगही छान आलेला आहे. ते पण आता काढून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला नक्कीच याला रेसिपीला लाईक करा आणि तुमचा मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.